किरण सरनाईक. धन्यवाद सभापती महोदय. नाही, सगळ्यांना 10 मिनिटं. या ठिकाणी या पुरवणीय मागण्याच्या संदर्भात मी बोलत 12 आहे. मिनिटं. सन्मान्य सभापती महोदय, राज्याचे मुख्यमंत्री, ते ज्येष्ठ आहेत, दोन्ही त्यांना 2 मिनिटं उपमुख्यमंत्री जास्त नाही, 5 मिनिटं तसेच द्याल. कृषी मंत्री शासनाचे मी अभिनंदन करतो की शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्याची प्रक्रिया ही जलद गतीने कशी करता येईल यासाठी शासनाला प्रयत्न करावे लागतील, जेणेकरून या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मान्य सभापती महोदय, बाकीच्या माझ्या सर्व ज्या मागण्या आहेत ह्या शिक्षण क्षेत्रावरती आहेत. भाग क्रमांक 78. मान्य सभापती महोदय, 2025-26च्या शैक्षणिक सत्रात शिक्षण क्षेत्रावरील सार्वजनिक खर्च GDPच्या 2.7 ते 2.9 यामध्ये केवळ केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा मुख्य वित्तीय खर्च झालेला आहे. सन्मान्य सभापती महोदय, सर्व मंत्रालयाचा व्यापक खर्च धरून 3.8 ते 4.1 पर्यंत खर्च करण्यात आलेला आहे. तो वाढवण्यात यावा. सन्मान्य सभापती महोदय, नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार हा खर्च शिक्षणावरील 6% पर्यंत नेण्याचे ध्येय आहे व आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी वावसुद्धा आहे. मी या पुरवणी मागणीद्वारे या ठिकाणी मांडू इच्छितो की शालेय शिक्षण व साक्षरता विभागाला 78,572 कोटी तर उच्च शिक्षणासाठी जवळपास 50,077,95 कोटी एवढी रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. ती रक्कम वाढवण्यात यावी. सन्मान्य सभापती महोदय, शालेय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सैनिक शाळा, त्यामध्ये वाशिम, दिग्रस, बुलढाणा, जालना या शाळा वाढीव अनुदान टप्प्याच्या पासून वंचित आहेत, त्यांना तो देण्यात यावा. त्रुटीपूर्तता केलेल्या ज्या शाळा आहेत, ज्या कोरोना काळामध्ये ज्यांनी 30 दिवसात त्रुटीपूर्तता केलेली आहे, त्या शाळा एक अनुदानाच्या टप्प्यापासून वंचित आहे, त्यांना तो अनुदानाचा टप्पा देण्यात यावा. ज्या शाळा 2007-8 मध्ये 100% अनुदानावर आलेल्या आहेत, त्या अनुदानावर आलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान अजून सुरू झालं नाही, तर ते वेतनेतर अनुदान शासनाने ताबडतोबीने सुरू करावे. सन्मान्य सभापती महोदय, आज आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना वाढीव अनुदान टप्पा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तो वाढीव टप्पा त्यांना देण्यात यावा. आणखीन त्यांना प्रचलित धोरण त्या अंशतः अनुदानित शाळेला लागू करण्यात यावे, जेणेकरून अशा प्रकारचे आंदोलन शिक्षकांना त्या आझाद मैदानावर करायची आवश्यकता पडणार नाही. त्यासोबतच जिल्हा परिषदच्या अनेक शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. ती दुरुस्ती करण्यासाठी शासनानं निधी उपलब्ध करून द्यावा. सन्मान्य सभापती महोदय, शाळांमध्ये वीज बिलाचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. वेतनेतर अनुदान कमी असल्यामुळं त्या ठिकाणचं वीज बिल भरल्या जात नाही, वीज कपात होत आहे. म्हणून त्या ठिकाणी शासनाच्या धोरणानुसार सोलर सिस्टीमची व्यवस्था करून शासनाने ती उणीव दूर करावी, जेणेकरून या शाळेचा विद्युतचा प्रश्न निकाली निघेल. या ठिकाणी सन्मान्य सभापतीमध्ये उच्च शिक्षणासाठी सन 2000 मध्ये मान्यता मिळालेल्या वरिष्ठ महाविद्यालयांना अद्यापही अनुदान मिळालेलं नाही. त्या 78 महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी आपण पुरवणी मागण्यांमध्ये अशी तरतूद करावी. त्याचे पुनर्निरीक्षण करून जे आजही पात्र आहेत त्यांना अनुदान देण्यात यावे. माननीय सभापती महोदय, शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा भार देऊ नये असे आपण नेहमी सांगत असतो. यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो नम्रतेने की कोरोना काळामध्ये शिक्षकांना विविध प्रकारचे शासनाचे कामं दिले होते. दुर्दैवाने त्या कर्तव्य बजावताना एखाद्या शिक्षकाचं जर निधन झालं, कर्मचाऱ्याचं निधन झालं, तर त्याला शासनाने अंशतः अनुदानित शिक्षक जे आहेत त्यांना, त्याच्या परिवाराला शासनाने 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. ज्या शिक्षक 100% अनुदानित शाळेमध्ये कार्यरत होते आणि ते कर्तव्य बजावताना त्यांचं दुःखद निधन झालं, त्याला जवळपास 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी शासनाने त्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आज पाहतो आपण की जनगणना करत असताना असो, घरगणना करत असताना असो, BLOचे काम करत असताना अनेक शिक्षक लोक आपले कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे बजावून राहिलेले आहेत. उन्हाळा अतिशय जास्त होता, अशा परिस्थितीमध्ये काही शिक्षकांचा त्या ठिकाणी दुर्दैवाने अंत झालेला आहे. यांना देखील काहीतरी आर्थिक मदत, जे उघड्यावर पडलेले कुटुंब आहे त्यांना देण्यासाठी शासनाने या ठिकाणी या पूरक यादीमध्ये तरतूद करण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो. सर्व प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये पेपर फुटीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या ज्या एजन्सी आहेत त्या फेल झालेल्या एजन्सी आहेत आणि त्यामुळे या पेपर फुटीच्यासाठी शासनानं काहीतरी ठोस पावलं उचलून
त्या ठिकाणी विद्यार्थी असो, शिक्षक असो, इतर शासकीय सेवेमध्ये लागणारे कर्मचारी असो, यांना दिलासा देण्याचं काम करण्याची गरज आहे की जेणेकरून शासनावरची नाराजी समाज माध्यमामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही आणि आपल्या शासनाची त्या ठिकाणी नामुष्की होणार नाही. त्या पद्धतीत बदल करून गरजवंतांना दिलासा देण्याचे काम अशा प्रकारे काम शासनाने करावे अशी प्रकारची विनंती मी करतो. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती करण्यात येते. त्यामध्ये बदल करून विभाग स्तरावर 70% आणि शिक्षकांना त्या विभागात संधी मिळाली पाहिजेत व उर्वरित 30% जागा ज्या आहेत त्या इतर जिल्ह्यातल्या शिक्षकांना मिळाली तर काही हरकत नाही, परंतु अशा प्रकारचं काहीतरी या विभागाला न्याय देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे असं या पुरवणी यादीमध्ये मी नम्रपणे सांगू इच्छितो. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत शाहू फुले आंबेडकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळपास 175 आश्रमशाळा गेल्या 20 वर्षापासून विद्यादानाचं काम त्या ठिकाणी करत आहेत. या शाळा अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. निकष पूर्ण केलेल्या त्या शाळा आहेत. त्यांना शासनाने ताबडतोबीने निर्णय घेऊन 100% वेतन अनुदान देण्यात यावे ही पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी सरकारला दरबारी करत आहेत. बरेच शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचे फरक अजूनही देण्यात गेलेले नाही, ते देण्यात यावे. बऱ्याच खात्यांमध्ये 7व्या वेतन आयोगाचे रुपये कर्मचाऱ्यांना शिक्षकांना मिळाले नाही, ते देण्यात यावे. शिक्षकांचे थकीत बिलं 2017 पासून प्रलंबित आहेत सर. त्या थकीत बिलं कसे त्यांचे काढून देता येतील त्यासाठी देखील तरतूद या पुरवणी यादीमध्ये करण्यात यावी. या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत शिक्षकांना अजून देखील शालार्थ ID मिळालेला नाही. जे आता नाथाभाऊंनी या ठिकाणी सांगितलं, अनेक शिक्षक लोक कर्मचारी लागलेले आहेत परंतु शालार्थ ID न मिळाल्यामुळे त्यांचा पगारापासून ते वंचित आहेत. अशा प्रकारच्या हे वंचित असलेले जे शालार्थ IDचे शिक्षक आहेत यांचे शिबिरं विविध विभागामध्ये घेऊन त्यांचे शालार्थ ID निकाली काढण्यात यावे अशा प्रकारची सूचना मी या पुरवणी मागणीच्या माध्यमातून करतो. अशा प्रकारच्या अनेक समस्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. सन्मान्य सभापती महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली, परंतु या ठिकाणी शिक्षण क्षेत्राकडे अतिशय कर्तव्यपूर्वक पाहून शासनाने यांना दिलासा द्यावा अशी मी विनंती करतो. आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद.